कळण्याकरता, संत कळण्याकरता, महात्मे कळण्याकरता आपलं सुद्धा पूर्वजन्मीचं सुकृत लागतं, नाही का? बरं झालं आपण सगळे पांडवांच्या घरात जन्माला आलो म्हणून कथेला येतोय. नाही तर कौरवांच्या घरात जन्माला आला असतं ना, तर त्याला घरी शिष्टाईला बोलून मारायचा कसा हा प्रयत्न केला असता. हो, कथा ऐकण्याकरता सुद्धा पांडवांचं कुळ म्हणजे भक्तांचं कुळ आहे, देवावर निष्ठा असणाऱ्यांचं कुळ आहे, जर का. अंधश्रद्धा म्हणता येते, पण अंधश्रद्धेचा पाठपुरावा करणं नामे सुद्धा अंधश्रद्धेवर श्रद्धाच आहे ना, नाही का? जाऊ द्या, काय आपला विषय घ्यायची काही गरज नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. सगळे श्रद्धावारांनी गच्च हॉल भरलाय, काय चर्चा करण्याची आवश्यकता? काय आवश्यकताच नाही आहे, बर का? कोणी देव मानावा किंवा कोणी मानू नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक सांगू का? अनंत कोट ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी तुम्ही त्याला मानलं नाही तर काही फरक पडत नाही, पण मानलं तर तुम्हाला समाधान भेटेल. तुमच्या समाधानाकरता, त्याच्याकरता काही नाही. तो आपला अथांग सागर आहे, वाहणी चालू आहे नदीची, बर का? वाटलं खाली वाकात चूळ ह्या त्याच्यात टाकलं तरी ते काही म्हणत नाही, आणि पुन्हा टाकून पुन्हा पेलं तरी काही म्हणत काय. हा, मी त्या नदीला एवढ्या त्या पाण्याला विचारलं, मी म्हटलं ते घाण टाकताय ते काही होत नाही. अरे म्हणले मी एवढा मोठा आहे की ती घाण सुद्धा कुठे तळाला जाते कळत नाही. लक्षात ठेवा, सर्वच प्रभू नटलेला आहे. जाऊ द्या, विषय फाटा फोडत नाही. बरोबर येणारी कोणतरी असे पाऊलांचे ठेसे उमटले, पापिणी गे तुम्ही आम्ही सकळी पुण्याची अधिक म्हणोनी भोगी. मग आता चौकशी सुरू झाली. एवढ्या गोपिका होत्या, त्यातल्या कोण बरोबर आणि एवढी कोण भाग्याची की तिला देवाने कशी बरोबर नेली, आणि आमचं भाग्य कुठेतरी कमी पडलं आणि म्हणून ज्या रडू लागल्या मोठ्या मोठ्याने. पण आता कोण म्हणून कसं शोध लागायचा? हा, आता हे बघा, एवढ्या महिला मंडळी आज आलेल्या आहेत किंवा पुरुष आलेले आहेत, यातला उद्या कोण येणार नाही मी कसं काय सांगणार? आता शेवटची माणसं मला एक या इथपर्यंत माणसं दिसतात, ज्या पुढची माणसं दिसत आहेत, पण चेहरे तर एकही दिसत नाही. काय मग याच्यातला कोण आला आणि कोण गेला नाही हे काही कसं काय कळणार? अशक्यच आहे ना. तसं एवढ्या गोपिका हजारोच्या संख्येने होत्या, आता त्याच्यातली कोण बरोबर गेली कसं काय कळणार? पण एकच सांगतो, जी भाग्यवंत होती तीच बरोबर गेली. बाकी सगळ्या रडत बसल्या, अगं काय ग तिचं भाग्य आहे, कशी बरोबर गेली? बरोबरी तिसी होय अभिमान, झाला असे स्वाधीन. आता पुढे तिच्यात आलं भानगड. हे बघा, अभिमानाचं इतकी भानगड मोठी आहे, ते भल्या भल्याला सुटत नाही. आपल्याला सुटलं असं म्हणू नये, मला अहंकार नाही असं सुद्धा म्हणू नका. केव्हा शिरेल तुमचं तुम्हाला कळणार नाही. फक्त देवाला प्रार्थना करावी, पांडुरंगा सांभाळ आम्हाला याच्यापासून पुष्कळ झालं. आता त्यांना अहंकार झाला म्हणून सोडून दिल्या. आता ही एक बरोबर होती, तिने तरी आनंद भोगावा का नाही? तिला वाटलं मी आहेच तशी. काय वाटलं तिला? ज्या अर्थी हजारोतून मी आहे, त्या अर्थी मी सुद्धा तशीच आहे, तशीच आहे. झाला आता तिला अहंकार निर्माण झाल्यानंतर. बरं, आता झालं तर जरा ठेव की लेवलला ठेव ना. नाही, नवरा बायकोंचं प्रेम असणं वगैरे 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 मला कळतं. अर्धांगिणी आहे ती तिची आहे, मलाही कळत. एकमेकावर
अतूट प्रेम असावं हे मलाही कळतं. पण ही ऑफिसमधून तुर 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 आली, तोंड धुवायला गेली. नवऱ्याला म्हणली, जरा माझ्या पायाची चपलीला माती लागली, ती काढावं. मातीत गेलं सगळं प्रेम. ते म्हणाला काढलं तर काय झालं? हो काही नाही, काही झालं नाही, काही झालं. मी कुठे काय म्हटलं? मी कुठे काय म्हटलं? मी तेच म्हणतोय, काढलं तर काय, काही बिघडलं नाही, पण लेवल सुटली हे झालं नाही का? उद्या ती जेवायला बसली, हा वेटर म्हणून जर उभा राहिला, नाही नाही काही बिघडलं काही नाही हो, बिघडलं काही नाही. पण ईश्वरी सत्तेतून प्रकृती धर्मानुसार जे काही घडलंय तिथे कुठेतरी कमी जास्ती झालं. तसं आम्ही वारकरी संप्रदायात काय बाईला कमी लेखतो असं बिलकुलच नाही आहे. बाईला जर कमी लेखत असतो तर माझ्या मुलीला मी कीर्तन करायला लावलीच नसती. हा, वारकरी संप्रदाय बाईला जर कमी लेखत असता तर मुक्ताबाईला चांगदेवाची गुरु केलीच नसती. पण शेवटी ज्याची त्याची कामं ठरलेली आहेत, ती प्रकृती धर्म आहे नाही का? समान हक्क, समान हक्क. आम्हीच का गोरदर राहायचं? समजून घ्या. हा, 9 महिने एवढं ओझं पोटात वागवायचं आणि एवढं करून आमचं नाव नाही. बरोबर आहे की नाही? आता समान हक्काचे अजून मुद्दे देतो मी तुम्हाला. 9 महिने पोटात आम्ही वागवायचं आणि लावायचं बाप त्याचं नाव, त्याचं नाव लावतो. वागवलं मी, त्याचा मुलगा. कळलं का? लॉजिकली म्हटलं तर काही चुकलं असं मी म्हणणार नाही, पण प्रकृती धर्माची जी राठी चालूत आलेली आहे तिथे कुठेतरी गडबड. हा, समत्व कुठे असावं? बाईला कधीही कमी लेखू नये, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. ती आपल्या घरामध्ये जिने आपल्या खांद्याला खांदा लावून संसार केला. ठीक आहे, पूर्वीच्या बायका पैसा कमवत नव्हत्या, पण आलेल्या पैशाचा योग्य विनियोग तरी करत होत्या की नाही? मग तिला कमी कशी लेखायची? जिने माझा वंश आपल्या पोटात वागवला तिला सुद्धा कमी लेखण्याचं काही गरज नाही आहे. इतपत बरोबर आहे. पण भलतं सलतं घडलं तर मग काय होईल? ते नाही म्हणजे गोंधळच होतो ना. तसं हिला अभिमान झाला, काही जी एकटी होती ना राधा, तिलाही अभिमान झाला. तिला असं वाटलं सर्व